इस्राईल, अमेरिका वर्सेस इराण. युद्ध सुरू आहे. सीजफायर केलं आहे. म्हणजे काही दिवसांसाठी युद्धबंदी. हे असूनसुद्धा इस्रायलनी लेबनॉनवर हल्ले केले. आणि नुकतंच या युद्धामध्ये पूर्णपणे युद्ध बंद होऊन शांती प्रस्थापित व्हावी म्हणून मीटिंग झाली. पण या मीटिंगमधून तसं काही निष्पन्न नाही झालं. अमेरिकेने ज्या अटी घातल्या त्या इराणने धुडकावून लावल्या. अमेरिकेला, ट्रम्प प्रशासनाला जे वाटलं होतं की इराणला मी 8-10 दिवसात गुंडाळून टाकतो, पण ती गोष्ट आता इतकी सोपी नाही हे त्यांना समजून चुकलं आहे. आणि अजूनही जेवढे दिवस युद्ध झाले तेवढ्या दिवसात इराणने पत्त्याच्या डावात हुकुमी पत्ते जे असतात ना ते वापरलेच नाही आहेत. आणि साधी कार्ड्स खेळत त्यांनी या इस्रायल आणि अमेरिकेला, त्यातल्या त्यात अमेरिकेला, त्यांची एअर डिफेन्स सिस्टीम जी वापरायला लावली त्याच्यामधून जवळपास 70 ते 80% एअर डिफेन्स सिस्टीम निष्प्रभ झाली. आता थोडक्यात मराठी माणसांना समजावून सांगायचं तर इराणनी 50 रुपयाचा ड्रोन पाठवला एक बॉम्ब घेऊन. तो हवेतनं निष्प्रभ करण्यासाठी, हवेतल्या हवेत तो अमेरिकेच्या, इस्रायलच्या जमिनीवर पडू नये म्हणून निष्प्रभ करण्यासाठी इंटरसेप्टर मिसाईल्स जी त्यांना चालवावी लागली त्याचा खर्च या 50 रुपयाच्या ड्रोनच्या किमतीपुढं अफाट आहे, अफाट. अशा पद्धतीने इंटरसेप्टर मिसाईल्सची संख्या संपुष्टात यावी इतकं इराणने डोकं चालवलं आहे, छोटे छोटे ड्रोन पाठवून. आणि जवळपास अरब कंट्रीमध्ये, मिडल ईस्टमध्ये ज्या ठिकाणी तेलाचं उत्पादन जास्त आहे अशा सगळ्या सिक्युअर्ड तेलाच्या तिथे बेस तयार केला अमेरिकेने. 70 बेस मिडल ईस्टमध्ये वर्चस्व स्थापित राहावं म्हणून अमेरिकन 70 बेस आहेत. आणि सध्या UAE आणि सौदी अरेबिया या दोघांकडंच तेलाचं प्रोडक्शन सुरू आहे. बाकी ठिकाणी तेलाचं प्रोडक्शन बंद आहे. कतर, कुवेत या ठिकाणी बंद आहे. आणि त्याचा परिणाम ग्लोबली पाकिस्तानमध्ये 50% प्राईस वाढलेल्या सगळ्या. भारतातल्या काही भागात सिलेंडरचा रेट 2000-3000 गेला आहे, ठीक आहे, पण तरीसुद्धा भारताची परिस्थिती इतर राष्ट्रांच्या तुलनेत अजून तरी वाईट झाली नाही आहे. ट्रम्प प्रशासनाचा अहंकार या दुःखासाठी कारणीभूत ठरतोय. आणि आता तर अशी गत झालेली आहे, ज्या राष्ट्रांना अमेरिकेने करारबद्ध केलं आहे की आम्ही तुम्हाला संरक्षण देऊ म्हणून त्यांनी कोरियामध्ये स्वतःची एअर डिफेन्स सिस्टीम दिली आहे, युक्रेनकडं त्यांची एअर डिफेन्स सिस्टीम दिली आहे. आता ह्या एअर डिफेन्स सिस्टीमसुद्धा त्यांना काढाव्या लागणार आहेत, ज्या पद्धतीने त्यांनी आता गल्फ कंट्रीजमधल्या एअर डिफेन्स सिस्टीम काढल्यात. म्हणजे थोडक्यात इराणने आता जर सौदी आणि इकडे हल्ले सुरू केले अजून एकदा, तर आप मरिये अपने अपने नसीब से, असंच अमेरिका म्हणतंय. असं झालं आणि तो करार भंग झाला असंच म्हणावं लागेल. केवळ सौदी आणि UAEमधल्या सगळ्या ज्या रॉयल फॅमिली आहेत, शेख फॅमिली, ज्यांच्या अफाट तेलाच्या विहिरी आहेत, त्यांच्याशी अमेरिकेने करार केलेला आहे की आप टेक्नॉलॉजी में तो कुछ भी नहीं हो. सगळी टेक्नॉलॉजी फ्रान्स, अमेरिका आणि इतर काही राष्ट्रांनी वापरली सौदीमध्ये, UAEमध्ये, आणि तेलाचं उत्खनन सुरू केलं.
तेलाच्या विहिरीतनं तेल काढणं सुरू केलं. एक कंडिशन घातली सौदीला की आपण जे तेल विकाल कुठल्याही राष्ट्राला ते केवळ डॉलर्समध्ये व्यवहार करायचा. या सगळ्या गोष्टींचा परिणाम असा होतो की पेट्रो डॉलर हा शब्द तिथपासून सुरू झाला आणि डॉलरची किंमत म्हणजे डॉलरचं महत्त्व पूर्ण जगाच्या नकाशावर खूप वाढत गेलं. म्हणजेच वर्चस्व स्थापित करायचं, छोट्या छोट्या कंट्रीजना ताब्यात घ्यायचं, व्हेनेझुएलाच्या अध्यक्षाला उचलून आणायचं किडनॅप करून, त्याच्या बायकोला पण किडनॅप करून उचलून आणायचं आणि तिथल्या तेलाच्या सगळ्या विहिरींवरती स्वतःचा कंट्रोल ठेवायचा. स्वतःच्या राष्ट्राची तेलाची सगळी भागलं पाहिजे, प्लस तिथून एक्सपोर्ट करताना पण कमिशन मिळालं पाहिजे. अशा प्रवृत्तीने अमेरिका इतर छोट्या राष्ट्रांचं खच्चीकरण करत आहे. आता बोलणी फिसकटली तेव्हा इराणमधनं असा सूर निघतोय की हम लोगों ने अभी शुरुआत ही नहीं की जंग लढने की. म्हणजेच स्वतःबद्दलचा एक प्रचंड आत्मविश्वास आणि हुकमी पत्ते बाजूला ठेवलेलेत लपवून अजून, हे त्यांनी इनडायरेक्टली सांगितलेलं आहे. आणि म्हणूनच अमेरिका कितीतरी राष्ट्रांना अंतर्गतरित्या विनंती करते कि हम दोनों में कुछ न कुछ बातें हो जानी चाहिए, ये जंग बंद होनी चाहिए. या अमेरिकन प्रशासनाची अशी पण बढाई असणार आहे, युद्ध जरी कोणाच्या मध्यस्थीने थांबलं तरी हे अशी आवाई उठवणार आहेत जगभर की आम्ही युद्ध जिंकलं. जिओपॉलिटिक्स आणि इंटरनॅशनल रिलेशन्स, इंटरनॅशनल पॉलिसीज या सगळ्या विचित्र असतात. कॉमन मॅनपर्यंत त्या कधीही डायरेक्टली जे आहे ते पोहोचत नसतं. जे दिसतं ते पब्लिक बोलत असतं. आता काही लोकांना असं वाटतं की फक्त अमेरिका, इस्रायल आणि इराण या तिघांमध्येच युद्ध चालू आहे. पण अंतर्गतरित्या ज्या काही आपल्या राष्ट्रांच्या एकत्रित झालेल्या संघटना आहेत त्यामध्ये कुठे ना कुठे कुठल्या ना कुठल्या राष्ट्राशी या तिघांच्या तारा जुळलेल्या असतात. थोडक्यात इराणला रशिया हा आतून मदत करत नसेल कशावरून, आणि करतोय. कशासाठी मदत करतोय की इराणकडं जर कुठला इंटेलिजन्स कमी पडला, म्हणजे आता फक्त इराणमधून एक क्षेपणास्त्र डागायचं आहे, ते इस्राईलमध्ये कुठे पडलं पाहिजे, म्हणजे सिलेक्शन ऑफ टार्गेट आणि ॲक्युरसी ॲज रिगार्ड्स दॅट टार्गेट विच इज सिलेक्टेड, बरोबर त्याच ठिकाणी ते क्षेपणास्त्र पडून त्यांचा तो एरिया उद्ध्वस्त झाला पाहिजे. हे जे काही आहे पर्टिक्युलर टार्गेट फिक्स करणं आणि त्याप्रमाणे सगळी क्षेपणास्त्र सोडली जाणं, याच्यासाठी इंटेलिजन्स रशिया पुरवतं आहे असं बोललं जातं. थोडक्यात आता युद्धाची परिस्थिती अशी राहिली नाही आहे की ज्या राष्ट्रांमध्ये युद्ध आहे त्यांच्यातच युद्ध चालू आहे असं बोलता येत नाही आपल्याला. कधी कोणती राष्ट्र आतमध्ये खेचली जातील ते काही सांगता येत नाही. इस्रायलने सर्वात जास्त चांगली टेक्नॉलॉजी स्वतः अवगत केली आहे, ती म्हणजे बीम सोडून ड्रोन्स निष्प्रभ करणं. ही टेक्नॉलॉजी फक्त इस्राईलकडं आहे आणि त्यांनी आपल्या इंडियाला ती टेक्नॉलॉजी दिली आहे, द्यायचं मान्य केलं आहे. आपल्याला येत्या काळातसुद्धा ती टेक्नॉलॉजी येत राहणार आहे. म्हणजे कोणताही दारुगोळा नाही वापरायचा, कोणतंही क्षेपणास्त्र डागायचं नाही. एक ड्रोन निष्प्रभ करण्यासाठी हार्डली $2.5 ते $3 खर्च येईल. अशा बीम्स सोडायच्या मशीनमधनं हवेमध्ये, बरोबर त्या ड्रोनला टार्गेट करून पिछा करून ती बीम, तो ड्रोन जो आपल्याकडं काही बॉम्बिंग करणार आहे आपल्या देशातल्या एरियामध्ये, त्याला निष्प्रभ करण्याची ही टेक्नॉलॉजी इस्राईलकडं आहे. इवन नॉट विथ अमेरिका. म्हणजे आता हे युद्ध पुन्हा एकदा सुरू होणार अशा निष्कर्षाला सगळं जग आलेलं आहे. आणि मग हे किती लांबेल ते सांगता येत नाही. मग अमेरिकन पायदळसुद्धा इराणमध्ये घुसणार का? ज्या पद्धतीने अमेरिकेने अफगाणिस्तानमध्ये
सेटबॅक बसला आहे त्यांना. व्हिएतनाममध्ये सेटबॅक बसला आहे. खूप मोठी सैनिकांची त्यांना कॅज्युअल्टी झालेली आहे. खूप सैनिक मारले गेलेत. त्याच पद्धतीने त्याची पुनरावृत्ती इराणमध्ये होऊ शकते, कारण इराणची भौगोलिक रचना ही अमेरिकन सैनिकांना तिथं कोप व्हायलाच वेळ लागतो आहे आणि तो वेळ लागेपर्यंत त्यांचे जीव जाणार आहेत. ज्या पद्धतीने इराण इनडायरेक्टली बोलतं आहे की अभी हमने जंग शुरू ही नाही की, म्हणजेच त्यांचं पारडं कुठेतरी जड आहे आणि कुठून तरी त्यांना खूप मोठा सपोर्ट नक्की आहे. आणि अमेरिकन सरकार ड्युएल कोंडीत पकडले गेलं आहे. जर युद्ध बंद करावं तर आपण शरण गेलो. अमेरिकेची पूर्ण जगभर नाचक्की. जे वर्चस्व आपण स्थापित केलं आहे, जे 70 बेस आहेत, त्या बेसपैकी बरीचशी आपली बेस इराणने उडवून टाकलेली आहेत. मोठमोठी रडार, जी रडार पुन्हा स्थापित करण्यासाठी जवळपास 40-50 मिलियन डॉलरचा खर्च अमेरिकेला येणार आहे. आणि आता जर एअर डिफेन्स सिस्टीम सौदीमधली, UAEमधली अमेरिकेने काढून घेतली असेल तर त्यांना तिथं बेसला ही लोक जागा देतील का? त्याच्यापेक्षा ते लोक 56 जे देश आहेत इस्लामिक कंट्री, तर या युद्धाला तसा रंग देऊन सगळे एक होणं केव्हाही श्रेयस्कर, असा विचारसुद्धा या युद्धाच्या वेळेस पुढं येण्याची दाट शक्यता आहे. म्हणजेच तिसऱ्या महायुद्धाची नांदी हे युद्ध ठरतंय की काय, ही जी शंका सुरुवातीपासून होती ती शंका आता अधिक बळकट होत गेली या बोलणी फिसकटल्यामुळं. आज जरी भारतावर दुष्परिणाम दिसत नसले तरीही थोडे थोडे दुष्परिणाम नक्की होतील. कारण होर्मुझ स्ट्रेट 21 मैलाची सामुद्रधुनी आणि त्यातून फक्त 2 मैलाची रुंदी घ्या. 2 मैलाची रुंदी, त्याच्यातनं जेवढी जहाजं येऊ शकतात तेवढीच जहाजं एका वेळी येऊ शकतात. मग हा 2 मैलाचा परिसर जर एखाद्या क्षेपणास्त्राने टार्गेट करायचं ठरलं तर अवघड आहे का? आणि जर तिथं उद्ध्वस्त झाली येणारी जहाजं तर सगळ्या जगाला जे काही वस्तू लागत आहेत, तेलापासून इतर आवश्यक वस्तू, त्या घेऊन येणारी जहाजं, ते ट्रान्सपोर्टेशनच जर ठप्प झालं तर तुमच्या भारत देशातसुद्धा आपल्याकडं तेलाचे भाव गगनाला भिडतील. तेल मिळणं मुश्किल होईल. त्यामुळं होर्मुझ हा एक हुकमी एक्का इराणकडं आहे आणि त्याच्यामध्ये इराण सर्व राष्ट्रांना बंदी करू शकतं किंवा तिथून जाणारी इतर राष्ट्रांची जहाजं अमेरिकासुद्धा उडवू शकेल किंवा इराण स्वतः उडवेल. जे राष्ट्र अमेरिकेला सपोर्ट करतील, इस्रायलला सपोर्ट करतील, त्यांची जहाजं इराण उडवायला सुरू करू शकतं. आत्ताच इराणने समुद्रात जे सुरुंग पेरले आहेत ते युद्ध सीजफायर झाल्यानंतर ते सुरुंग काढून व्यवस्थित आपली जहाजांची ये जा झाली पाहिजे याच्यासाठी ते सुरुंग, त्यांनी स्वतः पेरलेले सुरुंग त्यांना सापडत नाही आहेत. ही अवस्था आहे. म्हणजे त्यांच्याकडं सुरुंग पेरणारी टेक्नॉलॉजी आहे, पण ते शोधून परत निष्प्रभ करायचे आणि रस्ता क्लिअर करायचे असे इंटेलिजंट माणसांची कमतरता आहे. त्यामुळे या युद्धात आता येऊ घातलेल्या काही दिवसात काय होणार आहे काय नाही, मला तर असं वाटतं की आपण सगळ्या भारतीयांनीसुद्धा जणू काही कोरोना क्रायसिससारखं या युद्धाचे सुद्धा परिणाम आपल्याला भोगावे लागतील अशी मानसिकता तयार ठेवावी लागेल. ह्या युद्धामध्ये पाकिस्तान प्रयत्न करते शांतता प्रस्थापित करण्याचे. त्याची कारणंसुद्धा वेगवेगळी आहेत. बलूच लिबरेशन आर्मी BLA ह्यांच्यात आणि पाकिस्तानमध्ये सुद्धा लुटूपुटूची लढाई सारखी सुरू आहे. आणि इराणमध्ये सुद्धा काही बलूच आहेत, काही कुर्ग आहेत, त्यांचीसुद्धा वेगळे वेगळे ग्रुप आहेत. जेव्हा हे युद्ध व्यापक पद्धतीने सुरू होईल तेव्हा नक्कीच त्याला धार्मिक युद्ध म्हणून रंग दिला जाण्याची शक्यता जास्त दाट होत चालली आहे. इराणियन दे आर नॉट बॉर्न मुस्लिम्स. तलवारीच्या टोकावर जेव्हा पूर्वजांमध्ये मुस्लिम धर्म स्वीकारले गेले असे ते पर्शियन लोक मुस्लिम झालेले लोक आहेत. इवन आपल्या भारतात
इराणचा सर्वेसर्वा मेल्यानंतर ज्या लोकांनी मोर्चे काढले लखनौमध्ये, लेहमध्ये, कारगिलमध्ये, काश्मीरमध्ये, हे जे मुस्लिम लोक आहेत ते आपले भाऊबंद असून सुद्धा तिकडचा उदो करतायत, त्याच्यासाठी रडतायत, त्यांना मदत करण्यासाठी कोट्यवधी रुपयांची मदत तिकडं पाठवतायत. ही लोकंसुद्धा जर युद्धात भारत ओढला गेला तर अंतर्गतरित्या ते भारताच्या विरुद्धच असतील, शत्रूला मदत करतील ती लोकं, असं सध्या तरी वातावरण आहे. कोणीही आपल्या भारतातलेही अंतर्गत शत्रू आहेत ते आपल्याला युद्धात सपोर्ट करतील असं काहीही नाही. त्याच्यामुळं या लोकांकडनं अंतर्गत व्यवस्थासुद्धा उद्ध्वस्त होऊ शकते, इतकी क्रिटिकल कंडिशन आपल्या भारतात उत्पन्न होऊ शकते. त्यामुळं हे युद्ध खरं पाहिलं तर थांबायला हवं. हा जो अहंकार चालला आहे अमेरिकेचा, तो अहंकार सगळ्या जगाला त्रासदायक ठरू शकतो. कारण रशियासारखा मोठा देश इंटेलिजन्स इराणला पुरवतो आहे आणि इराणने आत्तापर्यंत बरीचशी अमेरिकन रडार्स आणि बेस त्यांचे उद्ध्वस्त केले आहेत. फक्त 12 एअरक्राफ्ट कॅरियर अमेरिकेकडं आहेत, त्याच्यातले 3 एअरक्राफ्ट कॅरियर अमेरिकेने पुढे सोडलेले आहेत समुद्रात. म्हणजे तसं पाहिलं तर आता युद्ध जर लांबत गेलं तर अमेरिकेची जी काही ताकद आहे ती आत्ता संपुष्टात येत चाललेली आहे असं इराणमध्ये बोललं जातं आहे. आणि इराणने हुकमी ऐक्य वापरायला आता सुरुवात होईल. म्हणून आपण देवाकडं प्रार्थना करूयात की एकतर भारत देशाने इस्रायलशी जे काही टेक्नॉलॉजीचं आदानप्रदान आहे त्यासाठी भारताचा थोडासा स्टँड 90% स्टँड इस्रायलकडून आहे. 10% इराणच्या जहाजांना आपण आश्रय दिला आहे. म्हणजे त्या बाबतीत आपण न्यूट्रल आहोत. आपण इराणच्या विरुद्ध पण बोलत नाहीत आणि सध्या इस्रायलला मात्र आपण डायरेक्टली सपोर्ट करतो आहे. ते अतिशय पुढच्या दृष्टिकोनातनं योग्य असा निर्णय आहे असं नीट विचार केल्यावर समजेल आपल्याला. आपल्या या सरकारलासुद्धा अतिशय क्रिटिकल कंडिशनमध्ये काही निर्णय घ्यावे लागणार आहेत आणि हे युद्ध लांबलं जाऊ नये या सदिच्छा आणि शुभेच्छांसाठी हा व्हिडिओ. आणि थोडाफार मराठी सामान्य जनांना हे युद्ध म्हणजे नक्की काय आहे, या युद्धाचे परिणाम आज इतर ठिकाणी काय झालेत आणि भारतात आपण कसे अजून तरी सुखी आहोत, भारत अजून तरी त्याच्यामध्ये डायरेक्टली ओढला न गेल्यामुळं, काही जहाजं आपली आल्यामुळं आपल्याला कसं पेट्रोल गॅस हे जास्त काही महाग झालेलं नाही आपल्या देशात, काही शहरांचा अपवाद वगळला तर आपल्याला अजूनही त्या किमतीतच गॅस आणि पेट्रोल मिळते. थोडेसे पेट्रोलचे दर वाढले असतील तरी पण अवेलेबिलिटी नक्की आपल्याला मिळते आहे. पण याच्यामध्ये येत्या काही 15-20 दिवस 25 दिवसात बदल घडू शकतो. म्हणून प्रत्येकाने थोडंसं राष्ट्रासोबत उभं राहण्याची मानसिकता नक्की ठेवावी. जय हिंद, जय भारत.